नमस्कार इंग्रजी प्रेमींनो आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना तुमची वाक्य छोटी छोटी आणि तुटक वाटतात का? दोन वाक्य एकत्र जोडताना नेमका कोणता शब्द वापरावा यात गल्लत होते का? चिंता सोडा, कारण आजच्या या लेक्चरमध्ये आपण इंग्रजी ग्रामरमधील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजेच कंजंक्शन, ज्याला आपण उभयान्वी अव्यय असे म्हणतो, हे अगदी सोप्या भाषेत उच्चार आणि उदाहरणासह शिकणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमची वाक्य जोडण्याची भीती कायमची पळून जाईल. चला तर मग वही आणि पेन घेऊन तयार व्हा आणि आजच्या ह्या लेक्चरला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, कंजंक्शन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या फेविकॉल सारख्या शब्दाला आपण कंजंक्शन म्हणतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता एकामागून एक महत्त्वाचे आपण काय करूया, कंजंक्शन पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिलं कंजंक्शन आहे, समजलं का? कंजंक्शन म्हणजेच काय? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा जो काही शब्द आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे? कंजंक्शन किंवा उभयान्वी अव्यय. लक्षात आलं का? तर बघा, जे काही पहिला शब्द आहे तर तो आहे बघा अँड. काय आहे? अँड. अँड म्हणजे आणि. काय आहे बघा? अँड म्हणजे आपण काय म्हणतो? आणि. लक्षात आलं का? तर चला पहिल्यांदा उदाहरण समजावून घेऊया. तर बघा उदाहरण काय आहे? राहुल अँड अमित. राहुल अँड अमित आर फ्रेंड्स. आर फ्रेंड्स म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? बघा, राहुल आणि अमित मित्र आहेत. मित्र आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे असणारा जो काही अँड आहे हा काय झाला रे, की जेव्हा त्यानं काय केला, दोन समान गोष्टी किंवा माहिती एकत्र जोडायची असते तेव्हा आपण अँड वापरतो. लक्षात आलं का? इथे दोन नावे आहेत. काय आहेत बघा? राहुल आणि अमित. ह्या दोघांनाही जोडणारा जो काही शब्द आहे तो काय आहे बघा? अँड. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे झालं पहिलं कंजंक्शन. चला आता जे काही दुसरं कंजंक्शन आहे ते आहे बट. काय आहे बघा? बट. BUT. बट. बट म्हणजे पण, परंतु, पण किंवा परंतु. चला आता बघा, ह्यासाठी वाक्य आहे ही स्टडीड हार्ड. ही स्टडीड हार्ड बट ही फेल. बट ही फेल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? ह्या वाक्याचा अर्थ काय होतो? त्याने खूप अभ्यास केला पण तो नापास झाला. लक्षात आलं का? काय होतं बघा? त्याने खूप अभ्यास केला. खूप अभ्यास केला पण तो नापास झाला. पण तो नापास झाला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच दोन विरुद्ध गोष्टी किंवा विचार जोडण्यासाठी आपण बट म्हणजेच पण किंवा परंतुचा वापर करतो. लक्षात आलं का? बघा, त्याने खूप अभ्यास केला. लक्षात आलं का? पण त्याच्या विरुद्ध गोष्ट काय झाली रे? तो नापास झाला. तेव्हा आपण काय वापरतो? बट. त्यासोबतच आता जे काही तिसरं कंजंक्शन आहे ते आहे बघा ऑर. ऑर म्हणजेच काय? किंवा, किंवा अथवा. किंवा, किंवा अथवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी वाक्य पाहूया. बघा, डू यू वॉन्ट. डू यू वॉन्ट टी ऑर कॉफी. टी ऑर कॉफी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? तुला चहा हवा आहे की कॉफी किंवा कॉफी. लक्षात आलं का? तुला चहा हवा आहे, चहा हवा आहे किंवा कॉफी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय आहे बघा,
की जेव्हा दोन गोष्टीपैकी एकाची निवड करायची असते, म्हणजे जेव्हा आपल्याला पर्याय निवडायचा असतो तेव्हा आपण ऑर वापरतो. लक्षात आलं का? आता इथे चहा किंवा कॉफी ह्या दोघांपैकी आपल्याला एकाची निवड करायची आहे, तेव्हा आपण काय वापरलं? ऑर. लक्षात आलं का? त्यासोबतच आता पुढील जे काही कंजंक्शन आहे ते आहे बघा बिकॉज. काय आहे? बिकॉज. बिकॉज म्हणजे कारण किंवा कारण की. बिकॉज म्हणजे काय? कारण किंवा कारण की. चला हे कंजंक्शन समजून घेऊया वाक्याद्वारे. बघा, आय वॉज लेट. आय वॉज लेट बिकॉज इट वॉज रेनिंग. इट वॉज रेनिंग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या वाक्याचा अर्थ काय होतो? मला उशीर झाला कारण मला उशीर झाला कारण पाऊस पडत होता. पाऊस पडत होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय सांगितलं बघा, बिकॉज आपण का वापरलं? की एखादी घटना का घडली याचे कारण सांगण्यासाठी बिकॉज वापरतात. लक्षात आलं का? इथे काय झालं रे? उशीर झाला, म्हणजेच त्याच्या अगोदर घटना काय झाली की ते पाऊस पडला म्हणून मला उशीर झाला. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जो काही पुढील कंजंक्शन आहे ते आहे बघा सो. काय आहे? जे काही पुढील कंजंक्शन आहे ते आहे सो. सो म्हणजे काय? म्हणून किंवा त्यामुळे. लक्षात आलं का? सो म्हणजे म्हणून किंवा त्यामुळे. चला लगेच वाक्य पाहूया आणि हे जे काही कंजंक्शन आहे ह्याचा अर्थ समजून घेऊया. बघा, ही वॉज सिक. ही वॉज सिक. सो ही डिड नॉट गो टू स्कूल. तर विद्यार्थी मित्र, ह्या वाक्याचा अर्थ काय होतो बघा? तो आजारी होता. तो आजारी होता म्हणून तो शाळेत गेला नाही. तो शाळेत गेला नाही. लक्षात आलं का? म्हणजेच एखाद्या गोष्टीचा परिणाम किंवा रिझल्ट सांगताना आपण काय वापरायचं आहे? सो. लक्षात आलं का? तो आजारी होता म्हणून तो शाळेत गेला नाही. त्यासोबतच पुढील जे काही कंजंक्शन आहे ते आहे बघा इफ. काय आहे? इफ. इफ म्हणजे जर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी वाक्य आहे बघा इफ यू स्टडी. इफ यू स्टडी यू विल पास. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? जर तू अभ्यास केला तर तू पास होशील. जर तू अभ्यास केलास तर तू पास होशील. तर तू पास होशील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इफ कधी वापरायची? जेव्हा ती एखादी अट म्हणजे कंडिशन. म्हणजे बघा इथं काय सांगितलं आहे? तू अभ्यास केला तरच तू काय होशील रे? पास होशील. म्हणजे एखादी अट ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढील जे काही कंजंक्शन आहे ते आहे बघा अनलेस. अनलेस म्हणजे जोपर्यंत नाही. जोपर्यंत नाही. आता बघा हे डॉट डॉट का आहेत हे मी तुम्हाला सांगते. लक्षात आलं का? आता बघा अनलेस हा झाला नकारात्मक. लक्षात आलं का? इफ काय आहे रे? तर हे सकारात्मक, की जर तू अभ्यास केला तर तू पास होशील. तर बघा आपण वाक्य पाहूया आणि मग तुम्हाला हे कंजंक्शन समजावून सांगते. बघा, यू कॅनॉट पास. यू कॅनॉट पास अनलेस यू स्टडी.
म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तू अभ्यास करत नाहीस तोपर्यंत तू पास होऊ शकत नाहीस. लक्षात आलं का? बघा, जोपर्यंत तू अभ्यास करत नाहीस तोपर्यंत तू पास होऊ शकत नाहीस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, इफ नॉट ऐवजी काय करतात रे? अनलेस वापरतात. म्हणजेच काय? जोपर्यंत एखादी गोष्ट घडत नाही तोपर्यंत दुसरी घडत नाही. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढील जे काही कंजंक्शन आहे ते आहे बघा, अल्दो किंवा दो. काय आहे बघा? अल्दो किंवा दो. आणि ह्याचा अर्थ होतो जरी आणि तरीही. लक्षात आलं का? मी इथे टिंबक का दिला? कारण बघा, जोपर्यंत तू अभ्यास करत नाहीस, लक्षात आलं का? की एखादी गोष्ट जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत. लक्षात आलं का? म्हणजे एखादी गोष्ट घडत नाही तोपर्यंत दुसरी घडणार नाही. लक्षात आलं का? म्हणून इथे काय आहे रे? डॉट. लक्षात आलं का? चला, ह्यासाठी आता जे काही कंजंक्शन आहे ह्यासाठी वाक्य पाहूया. बघा, ऑल्दो he is rich, he is unhappy, म्हणजेच काय? जरी तो श्रीमंत आहे तरीही तो नाखुश आहे. नाखुश म्हणजेच तो आनंदी नाही. लक्षात आलं का? तर बघा, अनपेक्षित किंवा जी काही विरुद्ध परिस्थिती दर्शवण्यासाठी अल्दो किंवा दोचा वापर होतो. लक्षात आलं का? म्हणजे काय आहे बघा, तू श्रीमंत आहे पण तो खुश आहे का? तर नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील आहे ते काय आहे बघा, देअरफोर. काय आहे? देअरफोर. देअरफोर म्हणजे म्हणून किंवा या कारणास्तव. काय आहे बघा ह्या कंजंक्शनचा अर्थ? म्हणून किंवा या कारणास्तव. चला, ह्यासाठी वाक्य पाहूया. बघा, शी वर्क हार्ड. शी work hard, therefore she won the prize. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तिने कठोर परिश्रम केले. म्हणून तिने बक्षीस जिंकले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही सो आहे, म्हणजेच बघा जो काही सो आहे, तर ह्या सो सारखाच देअरफोरचा वापर होतो, पण हा शब्द अधिक औपचारिक म्हणजे फॉर्मल. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही पुढील कंजंक्शन आहे ते आहे दॅट. काय आहे बघा? दॅट. दॅट म्हणजे की. चला, ह्यासाठी वाक्य पाहूया. बघा, ही सेड that he was busy
म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणाला की तो व्यस्त होता. तो म्हणाला की तो व्यस्त होता. व्यस्त होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे काय आहेत बघा, ही सेड, तो म्हणाला, ही वॉज बिझी, ही दोन वेगवेगळी वाक्य आहेत आणि दोन वाक्य जोडताना की या अर्थाने वापरतात. विशेषतः कुठे, तर हे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये. हे लक्षात ठेवा. दॅट व्हेरी आय एम पी लक्षात आलं का, की केव्हा वापरतात, की जेव्हा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट हे वापरतात. लक्षात आलं का. त्यासोबतच आता जे काही पुढील कंजंक्शन आहे ते आहे आयदर ऑर. काय आहे बघा, आयदर ऑर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, एक तर किंवा. एक तर किंवा. चला ह्यासाठी वाक्य पाहूया. बघा, यू कॅन आयदर, यू कॅन आयदर हॅव मिल्क, हॅव मिल्क और ज्यूस, और ज्यूस. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तू एकतर दूध घेऊ शकतोस किंवा ज्यूस. तू एकतर दूध घेऊ शकतोस किंवा ज्यूस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे सुद्धा काय आहेत बघा, दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्यासाठी. लक्षात आलं का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील कंजंक्शन आहे ते आहे बघा, नायदर नॉर. नायदर नॉर म्हणजेच काय, हेही नाही आणि तेही नाही. हेही नाही आणि तेही नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी उदाहरण आहे बघा, ही लाईक्स, ही लाईक्स नायदर टी नॉर कॉफी. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बघा, त्याला चहाही आवडत नाही आणि कॉफीही आवडत नाही. लक्षात आलं का. त्याला चहाही आवडत नाही आणि कॉफीही नाही. चला आता जे काही पुढील कंजंक्शन आहे ते आहे बघा, नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजेच काय, म्हणजेच केवळ हेच नाही तर तेही. केवळ हेच नाही तर तेही. चला ह्यासाठी उदाहरण आहे बघा,
शी इज नॉट ओनली स्मार्ट, शी इज not only smarts but also beautiful, म्हणजेच ती केवळ हुशारच नाही, तर सुंदर ही आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दोन वेगवेगळे जे काही गुण आहेत किंवा गोष्टींची एकत्र माहिती देण्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे, नॉट ओनली बट ऑल्सो. लक्षात आलं का? त्यासोबतच आता पुढील जे काही कंजंक्शन आहे ते आहे बघा, ॲज सून ॲज, म्हणजेच जसे की लगेच किंवा क्षणी. चला आता ह्यासाठी वाक्य काय आहे बघा, ॲज सून ॲज द टीचर केम, student become silent, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जसे शिक्षक आले लगेचच विद्यार्थी शांत झाले, त्याच सोबत जे काही पुढील कंजंक्शन आहे ते आहे बघा, व्हाईल. व्हाईल म्हणजे जेव्हा, त्या दरम्यान, चालू असताना. लक्षात आलं का? जेव्हा, त्या दरम्यान आणि चालू असताना. चला ह्यासाठी वाक्य पहा, डोंट यूज युअर फोन, डोंट यूज युअर फोन while driving, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, गाडी चालवत असताना फोन वापरू नका. लक्षात आलं का? गाडी चालवत असताना फोन वापरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच एकाच वेळी दोन क्रिया चालू असताना आपल्याला काय वापरायचे, व्हाईल. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढील जे काही कंजंक्शन आहे ते आहे बघा, ॲज लॉंग ॲज, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत किंवा तिथपर्यंत, किंवा तिथपर्यंत. चला ह्यासाठी वाक्य आहे बघा, यू कॅन स्टे हिअर, as long as you want
वॉन्ट म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तुला जोपर्यंत हवे आहे, तुला जोपर्यंत हवे आहे तोपर्यंत तू येथे राहू शकतोस, तू येथे राहू शकतोस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही आपल्याला काय केली जाते रे, वेळेची किंवा अटींची मर्यादा दाखवण्यासाठी हे कंजंक्शन वापरावं लागतं. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही पुढील कंजंक्शन आहे ते आहे बघा ॲज वेल ॲज. ॲज वेल ॲज. म्हणजेच बघा आणि त्याचप्रमाणे किंवा सोबत, आणि त्याचप्रमाणे, आणि त्याचप्रमाणे किंवा सोबतच. तर चला विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. ट्री गिव्ज अस फ्रूट. ट्री गिव्ज अस फ्रूट as well as shade. as well as shade म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, झाड आपल्याला फळ देते, झाड आपल्याला फळ देते आणि त्याचप्रमाणे सावलीही देते, आणि त्याचप्रमाणे सावलीही देते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपण अँड पाहिलं, हा अँडसारखाच वापर, पण काय आहे रे की पहिल्या घटकांवर जास्त भर देण्यासाठी आपण काय करतो, ॲज वेल ॲज वापरतो. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही पुढील कंजंक्शन आहे ते काय आहे बघा, एट. एट म्हणजे तरी पण, अजूनही, चला विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. द वेदर वॉज कोल्ड. द वेदर वॉज कोल्ड. Yet we went for a swim. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, हवामान थंड होते, हवामान थंड होते, तरी पण आम्ही पोहायला गेलो, तरी पण आम्ही पोहायला गेलो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बट सारखाच हे कंजंक्शन आहे की विरोध दर्शवण्यासाठी, पण ह्यामध्ये काय असतो रे, आश्चर्याचा एक भाग असतो. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढील जे काही कंजंक्शन आहे ते आहे स्टील. स्टील म्हणजे तरीही किंवा अजूनही. स्टील म्हणजे काय, तरीही किंवा अजूनही. बघा इथं मी प्रोनाऊन्सिएशन द्यायचं विसरले आहे, तर इथं लिहिते बघा स्टील. स्टील म्हणजे तरीही किंवा अजूनही. चला वाक्य पाहूया बघा. इट वॉज रेनिंग. इट वॉज रेनिंग. स्टील ही वेंट. स्टील ही वेंट आउट. ही वेंट आउट विदाउट ॲन अम्ब्रेला. विदाउट ॲन अम्ब्रेला. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, पाऊस पडत होता, पाऊस पडत होता, तरीही तो छत्रीशिवाय बाहेर गेला.
छत्रीशिवाय बाहेर गेला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादी जी काही जुनी परिस्थिती अजूनही बदललेली नाही हे दाखवण्यासाठी आपण काय करतो रे, स्टीलचा म्हणजे ह्या कंजंक्शनचा वापर करतो. लक्षात आलं का? म्हणजे परिस्थिती, पाऊस पडतोय तरीही तो काय करतोय रे, छत्रीशिवाय बाहेर गेला. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढील जे काही कंजंक्शन आहे ते आहे बघा बिफोर. काय आहे? बिफोर. बिफोर म्हणजे पूर्वी किंवा आधी. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. वॉश युअर हँड बिफोर इटिंग. वॉश युअर हँड बिफोर इटिंग. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जेवण्यापूर्वी तुमचे हात धुवा. तुमचे हात धुवा. चला आता जे काही बघा, आता वेळेच्या संदर्भात एखादी गोष्ट आधी घडलेली आहे हे सांगण्यासाठी आपण बिफोर ह्या शब्दाचा वापर करतो, म्हणजे कंजंक्शनचा. त्यानंतर ना आहे आफ्टर. आफ्टर म्हणजे नंतर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी वाक्य आहे बघा. वी वेंट फॉर अ वॉक. वी वेंट फॉर अ वॉक आफ्टर डिनर. आफ्टर डिनर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आम्ही जेवण झाल्यानंतर फिरायला गेलो. आम्ही जेवण झाल्यानंतर फिरायला गेलो. फिरायला गेलो. आता बघा इथं काय, इथं अगोदर घडलेली घटना आहे, तर इथं नंतरनं घडलेली गोष्ट सांगण्यासाठी, घटना सांगण्यासाठी आपण आफ्टर ह्या कंजंक्शनचा वापर करतो. लक्षात आलं का? त्यासोबतच आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पुढील कंजंक्शन आहे ते आहे टील किंवा अनटील. स्टील नाही, मी काय सांगितलं बघा, जे काही पुढील कंजंक्शन आहे ते काय आहे बघा, टील किंवा अनटील. ह्याचा अर्थ काय होतो टील किंवा अनटीलचा? तर जोपर्यंत आणि तोपर्यंत. चला ह्यासाठी उदाहरण पाहूया बघा. वेट हिअर. वेट हिअर until I come back. I come back. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मी परत येईपर्यंत इथेच थांबा. मी परत येईपर्यंत येथेच थांबा. येथेच थांबा. म्हणजेच काय, इथे काय सांगितले की अंतिम मर्यादा. लक्षात आलं काय? वेळेची अंतिम मर्यादा दाखवणे. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढील जे काही कंजंक्शन आहे ते आहे बघा सिन्स. सिन्स म्हणजे कारण. कशामुळे तरी. लक्षात आलं का? कारण किंवा कशामुळे तरी. तर ह्यासाठी उदाहरण आहे बघा. सिन्स यू आर टायर्ड यू शुड रेस्ट. यू शुड रेस्ट म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, कारण तू थकलेला आहेस. कारण
तू थकलेला आहेस, त्यामुळे तू आराम केला पाहिजेस, आराम केला पाहिजेस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे कंजंक्शन कधी की एखादं कारण दाखवायचं आहे किंवा वेळेचं निश्चित लक्षात आलं का, तेव्हा आपण काय करतो रे, सिन्स हे कंजंक्शन वापरतो. लक्षात आलं का. त्यासोबतच पुढील जे काही कंजंक्शन आहे तर ते आहे बघा सो दॅट. काय आहे बघा, सो दॅट. आणि ह्याचा अर्थ होतो जेणेकरून किंवा या हेतूने, जेणेकरून किंवा या हेतूने. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी वाक्य आहे बघा, ही वर्क हार्ड, ही वर्क्स हार्ड सो दॅट ही कॅन अर्न मनी, ही कॅन अर्न मनी. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तो कठोर परिश्रम करतो, तो कठोर परिश्रम करतो, जेणेकरून तो पैसे कमवू शकेल, तो पैसे कमवू शकेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे कंजंक्शन कधी वापरायचं की एखाद्या क्रियेचा उद्देश म्हणजे पर्पोज सांगण्यासाठी हे कंजंक्शन वापरायचं. लक्षात आलं का. आणि ह्या व्हिडिओमधलं हे शेवटचं कंजंक्शन आहे ते आहे बघा अदरवाईज. अदरवाईज म्हणजे नाही तर किंवा अन्यथा, नाही तर किंवा अन्यथा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. रन फास्ट अदरवाईज यू विल मिस द ट्रेन, यू विल मिस द ट्रेन. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय सांगितले बघा, ह्या वाक्याचा अर्थ होतो जोरात पळा, जोरात पळा, नाहीतर तुमची ट्रेन चुकेल, नाहीतर तुमची ट्रेन चुकेल. तर माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण काय केलं, जे काही इंग्रजी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचे काय केले रे, हे जे काही 25 कंजंक्शन, त्यासोबतच त्यांचे अर्थ आणि वाक्यातील वापर अगदी सोप्या भाषेत पाहिले. तर विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे की हे जे काही लेक्चर आहे हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आता तुमच्यासाठी एक छोटीशी टेस्ट. आता बघा, ह्यामध्ये जे काही अदरवाईज ह्या कंजंक्शनचा वापर करून एक वाक्य तयार करा आणि ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्रजी, गणित आणि विज्ञान शिकण्यासाठी तुमच्या हक्काच्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.